एक्सेलमध्ये फास्ट व्हायचं आहे तर माऊसचा वापर टाळा. पाहूयात एक एक्सेल शॉर्टकट झटपट एक्सेलमध्ये. तर मंडळी, आपला जो डेटा असतो त्या डेटामध्ये कधी कधी डुप्लिकेट व्हॅल्यूज येऊन जातात आणि त्या डुप्लिकेट व्हॅल्यूज ज्या असतात त्या आपल्याला एक एक करून मॅन्युअली डिलीट करायला लागतात. तर ते न करता आपण एकाच वेळेमध्ये पूर्णच्या पूर्ण आपल्या डेटामधल्या डुप्लिकेट व्हॅल्यूज ज्या असतात त्या डिलीट कशा करू शकतो ते आज आपण बघणार आहोत. त्यासाठी आपण एक एक्सेलचा शॉर्टकट वापरणार आहोत आणि तो शॉर्टकट वापरण्यासाठी आपल्याला एखादा कॉलम ज्याच्यामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू असतात तो सिलेक्ट करायचा आहे. जसा की माझ्या केसमध्ये इथे कॉलम ए आहे, तर मी कॉलम ए कंट्रोल आणि स्पेस बारच्या मदतीने सिलेक्ट करणार आहे आणि मी शॉर्टकट वापरणार आहे रिमूव्ह डुप्लिकेट्सचा. आणि तो शॉर्टकट एक्झिक्यूट करण्यासाठी मी प्रेस करणार आहे ऑल्ट ए एम. ऑल्ट ए एम हे प्रेस केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकाल, इथे तो विचारतोय एक्सपांड करंट सिलेक्शन और कंटिन्यू विथ द करंट सिलेक्शन. तर इथे मी फक्त एंटर रिमूव्ह डुप्लिकेट्स वरती क्लिक करणार आहे आणि इथे तुम्ही पाहू शकाल सिलेक्ट अनसिलेक्टचा ऑप्शन आलेला आहे. तर तुम्हाला फक्त इथे टॅब हे वापरून ओके पर्यंत जायचं आहे आणि ओके वरती एंटर प्रेस करायचं आहे. टॅब वापरून तुम्ही ओके पर्यंत पोहोचाल आणि एंटर दाबल्यानंतर तुम्ही पाहू शकाल इथे जितक्या माझ्या डुप्लिकेट व्हॅल्यूज होत्या त्या त्यांनी डुप्लिकेट व्हॅल्यूज डिलीट करून मला ज्या एक्झॅक्ट माझ्या युनिक व्हॅल्यूज आहेत त्या आणून दिलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण डुप्लिकेट फंक्शनचा वापर करून आपलं रोजचं काम सोपं करू शकतो. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी फॉलो करा एक्सेल भारतला. धन्यवाद.